आपण? ही परशुरामची बायको सुमित्रा. सुमित्राबाई, मी तुमच्याशी थोडं बोलू शकतो? आत्ताच यांचं ऑपरेशन झालं. डॉक्टर त्यांना लागलेली गोळी काढण्यामध्ये यशस्वी झाले, पण ते कोमात गेले. यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करते की कुठेही दंगे करू नका. देव आपली परीक्षा पाहतोय. असं काही वागू नका की ज्यामुळे पुढे यांना त्रास होईल. कारण माझी खात्री आहे हे नक्की बरे होतील. मी कुणालाही पाहिलेलं नाही तिथे. मी तुम्हाला असं विचारलेलंच नाहीये की तुम्ही कोणाला पाहिलं किंवा नाही. एनिवे, तुम्हाला काही माहीतच नाहीये तर मग उगाच तुम्हाला विचारण्यात काही अर्थ नाहीये. जाऊ दे. पण चुकून जर तुम्हाला काही आठवलं तर नक्की मला एकदा फोन करा. येतो मी. रामावतीचा दिगंबर घमंडे खूप दिवस झाले मुंबईत आलाय. घमंडे तोच ना दारूभट्टीवाला चिमटा? हो तोच. उचलून आणा त्याला. वनिताबाई सापडल्या. वार मर्दा, कुठं सापडली? अहो म्हणजे पत्ता सापडलाय. आता तुम्ही येईपर्यंत केक कापायचं थांबू का करून टाकू हॅपी बर्थडे? स्वतःची अक्कल चालवू नको. तिला फ्लॅट वर घेऊन जा. मी आलोच. तुला काय वाटलं? तुझ्याशी बोलण्यासाठी सुद्धा वाकणीस मला मुद्दे काढून देतात की काय? काय माहिती, देत पण असतील. बरं चल सांग मला, कधी येतेस? खूप आठवण येते मला तुझी. हो, असं काय करतात? थोड्या वेळापूर्वी तर होते ना तिकडे. थोडा वेळ? तू इथून गेल्या गेल्या 15व्या सेकंदालाच मला तुझी आठवण यायला लागली होती. मला सोडून द्या, मला असलं काही करायचं नाही आता. काय बाई, मी तुम्हाला 2 in 1 जागायची ऑफर देतोय आणि तुम्ही फक्त 1 and only असं जागायचं म्हणताय. नाही आता तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढं फाईन इंग्लिश कसं काय बोलतो. तुमच्यामुळं. पोलीस आले होते चौकशी करायला. चौकशी करायला? त्यांना असा संशय आहे की दादांवर गोळ्या झाडणारा दुसरा माणूस हा घरातलाच होता. काय बोलली तर नाही ना तू? अगं बोल की पटापटा. अंत का बघते माझा? वकली नाही ना काय? काही नाही बोलले. जानकी, जानकी, देवासारखी भेटलीच बघ. मला आतमध्ये घे ग, माझा जीव धोक्यात आहे. मला आतमध्ये गेला लवकर. या आतमध्ये. तुम्ही मला जेवढं घाबरवायचं होतं ना तेवढं घाबरवून झालंय आता. त्यामुळे खरंच आता तुम्ही तुमचा विचार करा. तू काय जानकी सारखं बोलायला लागली काय? तिच्याकडे काय शिकवणीला जाते वाटते? तुम्हाला कसं कळणार शिक्षणाचं महत्व? किल्लेदार मंडळी शत्रूला सुद्धा संकटात वाऱ्यावर सोडत नाही. जानकी, काही बोलू नका. मला माफ कर जानकी. बाई, घाबरू नका. आत चला.